नमस्कार, मैं जूली तिवारी। डेली न्यूज में आप सभी का स्वागत है। तो चलिए नजर डालते हैं आज के कुछ मुख्य समाचारों पर। जन सुरक्षा कानून 2025 के खिलाफ थाने में कांग्रेस का जन आंदोलन, लोकतंत्र को बचाने की पुकार। थाने जिला कांग्रेस कमेटी की ओर से जन सुरक्षा कायदा 2025 के विरोध में एक उग्र जन आंदोलन छेड़ा गया। कांग्रेस नेताओं का कहना है कि जब देश में गरीबी, महंगाई, भ्रष्टाचार, शिक्षा, स्वास्थ्य, बेरोजगारी और कृषि जैसे गंभीर मुद्दे विकराल रूप ले चुके हैं, ऐसे समय में सरकार ने जनहित की चिंता करने की बजाय जन आंदोलन को कुचलने वाला यह कानून पास किया है। नेताओं ने इस कानून की तुलना अंग्रेजों के जमाने के रॉलेट एक्ट से करते हुए कहा कि जैसे उस समय स्वतंत्रता सेनानियों की आवाज दबाने के लिए काले कानून लाए गए थे, वैसे ही आज जनता की लोकतांत्रिक आवाज को दबाने का प्रयास किया जा रहा है। यह कानून पुलिस को असीम अधिकार देता है, जिसके तहत बिना किसी सुनवाई के किसी की संपत्ति जब्त की जा सकती है, विरोध प्रदर्शन रोके जा सकते हैं और पत्रकारों व किसानों तक को आंदोलन से रोका जा सकता है। कांग्रेस नेताओं ने कहा कि इस कानून का असली उद्देश्य आम लोगों की आवाज को दबाना है, जिससे आने वाले समय में कोई भी सरकार की गलत नीतियों के खिलाफ बोल न सके। आम्बेडकरवादी किसान संगठन और विविध सामाजिक संगठनों ने भी इस कानून को लोकतंत्र पर हमला बताया है और इसका तीव्र विरोध किया है। कांग्रेस ने साफ कर दिया है कि जब तक यह जन विरोधी कानून रद्द नहीं किया जाता, तब तक उनका संघर्ष सड़कों पर जारी रहेगा। ये आंदोलन सिर्फ विरोध नहीं, बल्कि लोकतंत्र के रक्षा की लड़ाई है। देशामध्ये अनेक प्रश्न असताना गरिबीचा प्रश्न, महागाईचा प्रश्न, भ्रष्टाचाराचा प्रश्न, या देशामध्ये शिक्षणाचा प्रश्न, या देशामध्ये औद्योगिकरणाचा प्रश्न, या देशामध्ये रोजगाराचा प्रश्न, या प्रश्नावरती सातत्याने राहुल गांधी आणि इंडिया आघाडी आवाज उठवत असल्याने देशामध्ये सर्वच राज्यांमध्ये बिगर भाजपचे सरकार असेल त्या ठिकाणी इतर कार्यकर्ते आवाज, इतर पक्षाची संघटना, इतर पक्षाचे कार्यकर्ते आवाज उठवत असल्यामुळे जन सुरक्षा कायदा हा मोदी सरकारने आणलाय। या जन सुरक्षा कायद्यामधून अशा प्रकारची तरतूद केली गेली आहे की तुम्ही सरकारच्या विरोधात बोललात, सरकारच्या विरोधात आंदोलन केलात तर तुमच्यावरती मोठ्या कलमांतर्गत गुन्हे दाखल होतील व तुम्हाला जेलमध्ये डांबलं जाईल। आम्ही या जन सुरक्षा कायद्याच्या विरोधातल्या आंदोलनाच्या द्वारे मोदींना आवाहन करतो, असे कितीही तुम्ही कायदे आणले आणि असे किती गळचेपी करायचा प्रयत्न केला, काँग्रेसने पूर्वी स्वातंत्र्याची लढाई लढली, आता सुद्धा काँग्रेस तुम्हाला घालवल्याशिवाय राहणार नाही। आमचे राहुल गांधी संपूर्ण देशभरात आवाज उठवतायत, संसदेत आवाज उठवतायत आणि म्हणून राहुल गांधींना साथ देण्यासाठी हा जन सुरक्षा कायद्याचं आंदोलन आम्ही ते छेडलेलं आहे। आमचं आंदोलन वास्तविक बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याजवळ होतं, परंतु पोलिसांनी सांगितलं की इकडे आंदोलन घ्या, पुढचं आंदोलन आमचं बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याजवळच असेल। बाबासाहेबांनी बांधले केलेलं संविधान, बाबासाहेबांनी लिहिलेलं संविधान, काँग्रेसने लिहिलेलं संविधान हे कधी पुसून काँग्रेसची जनता देणार नाही, या देशातील जनता देणार नाही आणि लोकशाही ही कधीही संपणार नाही। लोकशाही ही तुमच्या हुकुमशाहीच्या विरोधात उभा राहील आणि मोदी अमित शाह सरकार घालवल्याशिवाय काँग्रेस गप्प बसणार नाही। फडणवीस आणि एकनाथ महाराष्ट्राला हुकुमशाहीकडे घेऊन जाणारा हा कायदा राज्य सरकारने या ठिकाणी पारित केलेला आहे। जसं इंग्रजांनी रॉलेट ऍक्ट आणला होता की स्वातंत्र्य सैनिकांवर दबाव आणण्यासाठी, त्याप्रमाणे आंदोलन दडपण्यासाठी आणि लोकांनी कुठल्याही याच्यावरती बोलू नये, लोकांच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यावरती घाला आणण्यासाठी हा कायदा आणलेला आहे। जसं की आपण म्हणतो ये सरकार हमको डरती है, पुलिस को आगे करती है, त्याप्रमाणे पोलिसांना अमर्याद अधिकार यांना त्या ठिकाणी देण्यात आलेले, तुमचे मालमत्ता देखील त्या ठिकाणी ताब्यात घेण्याचे अधिकार त्या ठिकाणी देण्यात आलेले आहेत की कुणीही कुठल्याही प्रश्नावरती आंदोलन या ठिकाणी करण्यात येऊ नये। उद्या कदाचित या ठिकाणी लोकांना आंदोलन करता येणार नाहीत, पत्रकारांवरती त्या ठिकाणी निर्बंध घातले जातील, शेतकऱ्यांवरती त्या ठिकाणी निर्बंध घातले जातील। शिवशाहू फुले आंबेडकरांची ज्या संघटना ज्या चळवळीतून आल्या आहेत की यांना कुठल्याही प्रकारची चळवळ त्या ठिकाणी नकोय, शासनाविरोधात कोणी बोलायचं नाही, कुठल्याही प्रश्नावरती आवाज त्या ठिकाणी उचलायचा नाही आणि कुठल्याही प्रकारचा निर्णय या सरकारला द्यायचा नाही, त्याकरता सर्वसामान्यांचा आवाज दाबण्यासाठी यांनी हा कायदा पारित केलेला आहे। परंतु काँग्रेस पक्षाचा याला विरोध आहे आणि हा जर कायदा रद्द झाला नाही तर यापेक्षाही उग्र आंदोलन आमच्या माध्यमातून या ठिकाणी केलं जाईल। तो आज के लिए बस इतना ही। कल फिर मिलेंगे इसी समय इसी चैनल पर। तब तक के लिए मुझे दीजिए इजाजत। धन्यवाद। हमारे चैनल को सब्सक्राइब करें और बेल आइकन दबाना ना भूलें ताकि हमारी खबरें सबसे पहले आप तक पहुंचे।